नमस्कार. डॉक्टर अविनाश बिनीवाले यांनी लिहिलेल्या आणि महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ यांनी प्रकाशित केलेल्या भाषा सौष्ठव या पुस्तकातलं दुसरं प्रकरण बलसागर भारत हो हे मी डॉक्टर मिनल पाटील आता वाचणार आहे. कोणत्याही प्रगत राष्ट्रासाठी एखाद्या निश्चित भाषेची गरज असते. त्या भाषेचा सातत्याने सर्वत्र उपयोग केला गेला तरच ती त्या राष्ट्राची भाषा होते आणि ती प्रगत आणि बलशाली ठरते. ही प्रक्रिया खरं तर अशी आहे की ज्या राष्ट्रात एखादी भाषा राष्ट्रभाषा म्हणून प्रतिष्ठित केली जाते तेच राष्ट्र प्रगत होतं. अशा तऱ्हेनं प्रगत बनलेल्या भाषांची आणि देशांची उदाहरणं जगात अनेक आहेत. गेल्या 400 वर्षात युरोपातली बहुतेक राष्ट्र एकभाषिक झाली. एक भाषा म्हणजे एक राष्ट्र ह्या पद्धतीमुळे त्या भाषांचा राष्ट्रभाषा म्हणून विकास झाला आणि ह्या प्रकारे त्या देशाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि ती राष्ट्र ही जगात सतत पुढारलेली राहिली. काही राष्ट्रांमध्ये परिस्थिती थोडी वेगळी होती. तिथे अनेक भाषा बोलणाऱ्यांचे स्वतंत्र गट होते, पण तिथल्या केंद्रीय सत्तेने वेगवेगळ्या भाषिक गटांचे कोणतेही कसलेही लाड न करता देशाच्या हितासाठी एकाच भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून उपयोग केला. परिणामतः ते देशही बलशाली बनले. ह्या प्रकारची ही अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ संयुक्त राज्य अमेरिका आणि चीन. अमेरिकेत फ्रेंच, जर्मन, इटालियन, रूसी अशा युरोपातल्या बऱ्याच भाषांचे मोठमोठे समूह होते आणि आजही आहेत. स्पॅनिश भाषिकांची संख्या तर जवळजवळ 35% आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेनं भारताप्रमाणे भोंगळ भाषिक धोरण ठेवलं असतं तर भाषांच्या जोरावर तिथे किमान 25-30 राष्ट्र निर्माण झाली असती. पण केंद्र सरकारच्या भाषांबाबतच्या ठाम धोरणामुळे अमेरिकेचे भाषावार तुकडे न होता तो देश एकसंध राहिला आणि म्हणूनच बलशाली देश बनला. त्यांची राष्ट्रभाषा एकच, ती म्हणजे इंग्लिश. चीनचं उदाहरण पाहिलं तर तिथेही हेच झालेलं दिसतं. चीनमध्येही भारताप्रमाणेच अनेक भाषा म्हणजे लँग्वेजेस आहेत. चीनच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये बोलल्या जातात त्या मंदरिनच्या बोली म्हणजे डायलेक्ट आहेत असा अनेकांचा ठाम समज असतो, पण तो चुकीचा आहे. कॅन्टनीज, वू वगैरे भाषा लँग्वेज आहेत, बोली किंवा डायलेक्ट नव्हे. थोडक्यात म्हणजे चीनमध्ये 10 प्रमुख भाषा आहेत. या सर्वांना एकत्र आणण्यासाठी लाल क्रांतीनंतर माओनं राष्ट्रभाषा म्हणून पैचिंग भागात बोलल्या जाणाऱ्या मंदारिन या भाषेचा एकमेव राष्ट्रभाषा म्हणून उपयोग सुरू केला. कॅन्टनीज, वू, हाका अशा कोटी लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांकडे आणि भाषिकांकडे माओनं पूर्ण दुर्लक्ष केलं. शालेय शिक्षणापासून सर्वच क्षेत्रात फक्त राष्ट्रभाषेलाच उत्तेजन दिलं. परिणामतः बघता तरुण पिढीनं राष्ट्रभाषा मंदारिन आत्मसात केली, कारण तिच्याशिवाय त्यांना तरणोपायच नव्हता. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे चीनला आपली समर्थ राष्ट्रभाषा मिळाली आणि तो जगातला एक बलवान देश ठरला. चीनी सरकारनं जर सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत, त्यांना आपापली संस्कृती आहे, ती आपण जपली पाहिजे असं भारतासारखं भोंगळ भाषिक धोरण ठेवलं असतं तर चीनमध्येही भारताप्रमाणेच भाषिक गुंता झाला असता आणि तिथेही एव्हाना 10 भाषिक राष्ट्र निर्माण झाली असती. ह्या संदर्भात आणखी एक उदाहरण अभ्यासण्यासारखं आहे, ते म्हणजे सोव्हिएत युनियनचं. सोव्हिएत युनियनच्या सुरुवातीच्या काळात लेनिन समोर अनेक आव्हानं होती. समान भाषा, समान लिपी, राष्ट्रभाषा हेही एक मोठं आव्हानच होतं. पण लेनिननं आणि नंतर स्टालिननंही राष्ट्रभाषा म्हणून रूसी भाषेचा आग्रहानं पुरस्कार केला आणि येनकेन प्रकारेनं जनतेला तीच भाषा वापरायला भाग पाडलं. विशेष म्हणजे स्टालिन स्वतः रूसी भाषिक नव्हता. स्टालिनसारखा कणखरपणा आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये होता,
पण त्यांच्या हाती सत्ता कधीच आली नाही. लेनिन, स्टालिन नसते तर सोव्हिएत युनियन अस्तित्वातच आलं नसतं, टिकलं नसतं. त्या दोघांमुळेच ते अस्तित्वात आलं, टिकलं आणि रूसी भाषेमुळे बलाढ्य आणि समृद्ध बनलं. रूसी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी या दोघांनी जे उपाय योजले ते भारतीयांनी अभ्यासण्यासारखेच नाही तर अंगीकारण्यासारखे आहेत. ह्याच पद्धतीने आपल्याला जपान, दक्षिण कोरिया, इस्रायल इत्यादी देशांचा अभ्यास करता येईल. भाषेच्या संदर्भातला ह्या देशांचा इतिहास अतिशय रोचक आहे, उद्बोधक आहे, प्रेरक आहे आणि स्फूर्तिदायकही आहे. ह्या परिप्रेक्ष्यात भारताचा विचार केला की काय दिसतं? 1947 पर्यंत भारतात एक समर्थ राष्ट्रभाषा होती, ती म्हणजे इंग्लिश. त्या काळच्या ब्रिटिश इंडियाची परिस्थिती एकंदरीत बरी होती. 1947 मध्ये इंग्रजी राजवट गेल्या गेल्या आपण राष्ट्रभाषेचा विचार योग्य पद्धतीनं केलाच नाही. 1947 पर्यंत देशातल्या 99% लोकांना न येणारी इंग्लिश हीच राष्ट्रभाषा होती, ती केवळ राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी. पण स्वातंत्र्यानंतर लोकशाही स्वीकारूनही प्रत्यक्ष व्यवहारात आपली राष्ट्रभाषा इंग्लिश होती, ती तशीच पुढं चालू ठेवण्यात आली. एतद्देशीयांसमोर हिंदीचं कौतुक केलं गेलं, पण प्रत्यक्षात सर्वच भारतीय भाषा सारख्या आहेत असं तुणतुणं वाजवत सर्वांनाच राष्ट्रभाषेचा दर्जा आहे असं भासवलं गेलं. परिणामतः इंग्लिशखेरीज कोणत्याच भारतीय भाषेचा विकास झाला नाही. प्रत्यक्षात कुठल्याच भारतीय भाषेला कोणतंच स्थान देण्यात आलं नाही. न्यायालयांमध्ये आजही फक्त इंग्लिश भाषेतली कागदपत्रच ग्राह्य असतात. अशा परिस्थितीमुळे कुठल्याच भारतीय भाषेचा राष्ट्रभाषा, राज्यभाषा म्हणून विकास झाला नाही. बहुतेक सर्व राज्यकर्त्यांनी 1947 पासून भाषिक अनास्था दाखवली. एवढंच नाही तर त्या गोंधळात जमेल तेवढी भर घातली. या सगळ्याचा परिणाम म्हणजे देशात सांस्कृतिक संकुचितपणा सातत्यानं वाढला. प्रादेशिक अस्मिता प्रचंड प्रमाणात वाढीस लागली आणि आज तर तिची मजल राष्ट्रद्रोहापर्यंत गेली आहे. या सगळ्यात भर म्हणजे अनेक युरोपियन, अमेरिकन जाणकार भारतातल्या भाषिक गोंधळात नित्यनेमानं भर घालत असतात. ज्या लोकांनी आपल्या स्वतःच्या देशात बलशाली राष्ट्रभाषा निर्माण व्हावी म्हणून वापरात असलेल्या लहानसहान बोलींनी अनेक भाषा पूर्णपणे संपवल्या, नष्ट केल्या. एवढंच नव्हे तर लहानसहान बोली बोलणाऱ्यांनाच कंठस्नान घातलं. तेच लोक आता भारतातल्या लहानसहान बोलींना स्थान द्या, वाटेल ते करून त्या जगवा, टिकवा म्हणून कंठशोष करत असतात. आपल्याकडचे तथाकथित बुद्धिवादी अशा गोऱ्या कातडीच्या बोलघेवड्या बोली समर्थकांचे भक्त असतात. ह्या भक्तांना परदेशातून सर्व प्रकारचं सहाय्य मिळत असतं. या सहाय्याला जागून त्या परदेशी बळावर भारतातली भाषिक परिस्थिती बिघडवण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत असतात. आपण ते ताबडतोब थांबवायला हवेत. भारत बलशाली व्हावा असं आपल्यातल्या बहुतेकांना वाटतं, पण नुसतं वाटून उपयोग नाही. त्यासाठी आपण हिंदीची राष्ट्रभाषा म्हणून निवड केली पाहिजे. पट्टराणी एकच असते, सर्व राण्या पट्टराण्या नसतात. धन्यवाद.